बरोबर आहे. काय करायचं, पहिल्यांदा आपण एक नवीन कंपनी क्रिएट करू. कंपनीला आपल्याला इथे एक नाव द्यायचं होतं. तर आपण जे प्रॉब्लेममध्ये घेतलं ते काय होतं, ऑन डॉट मार्केटिंग. याला याचं म्हणतं मी RCM, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. RCMचा अर्थ होतो रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. याच्या एंट्री कशा GST मध्ये आपण पास करतो ते आपण बघणार आहोत. कंपनीचा ॲड्रेस जो काय असेल तो आपण ते प्रॉपर फिटअप करा. कंपनीचं इयर आपलं आहे 1/4/2020. ही कंपनी आपण इथनं आत्ता तयार केली, बरोबर आहे. कुठलीही कंपनी तयार केल्यानंतर आपल्याला फीचर सेट करायला अजिबात विसरायचं नाही. अकाउंटिंग फीचर्स, इंटिग्रेटेड अकाउंट्स अँड इन्व्हेंटरी, यूज डेबिट नोट अँड क्रेडिट नोट, इन्व्हेंटरी फीचर्स. इथं आपण ऑलरेडी इथं येस केलेलंच आहे. महत्त्वाचं म्हणजे स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन. इथं मला प्रॉब्लेममध्ये GST येस करायचं आहे. हा जो GSTचा नंबर आहे तो नंबर आपण इथं फिडअप केलेला आहे. इथं पॅन नंबर, त्या कंपनीचा पॅन नंबर असतो. ठीक आहे. आता मला इथनं एंट्री आता इथं मला एंट्री पास करायची. पण एंट्री पास करायच्या अगोदर आपण जे आता बॅलन्स शीट लिहून घेतलेलं आहे त्याच्या इथं मला लेजर अकाउंट तयार करायचे. अकाउंट्स इन्फो, लेजर, क्रिएट. पहिले जे अकाउंट आपलं होतं तर इथनं कॅपिटल अकाउंट, त्याला आपण ग्रुप दिला इथनं कॅपिटल अकाउंट 5 लाख रुपये. बँक ऑफ महाराष्ट्र, त्याला आपण ग्रुप द्यायचं इथनं आता बँक अकाउंट. ₹2.5 लाख. आणि आपलं जे कॅश इन लेजर अकाउंट आहे ते आपल्याला चेंज करून या ठिकाणी त्याचा इथं आपल्याला ओपनिंग बॅलन्स इथनं आपल्याला फीड करायचं आहे. म्हणजे आता आपल्या बॅलन्स शीटच्या ह्याच्याप्रमाणे आपलं लायबिलिटीज आणि ॲसेट साईड दोन्ही आपण आत्ता टॅली करून घेतलं. आता इथं मला लेजर अकाउंट तयार करायचे. पहिलं जे लेजर अकाउंट होतं, परचेस फ्रॉम URD टॅक्सेबल ॲट 18%. ओके, असं लेजर अकाउंट आहे. त्याला इथं आपल्याला ग्रुप इथं येईल परचेस अकाउंट. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड, येस. GST ॲप्लिकेबल, येस, इथे घेतलं आपण. आणि इथं आपल्याला एक ऑप्शन आहे परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर टॅक्सेबल. अनरजिस्टर्ड डीलर म्हणजे काय, ज्याचा कुणाचा GST नंबर नसेल त्याला आपण काय म्हणतो, आपण त्याला अनरजिस्टर्ड डीलर म्हणतो आहे. त्यामुळे आपल्याला सिलेक्ट करताना पुन्हा इथं फक्त बघा परचेसचं लेजर अकाउंट तयार केलं आपण इथनं. त्याला ग्रुप आपण दिला आहे परचेस अकाउंट. इन्व्हेंटरी व्हॅल्यूवर अफेक्टेड, येस केलं आपण इथनं आत्ता. GST ॲप्लिकेबल, इथं ॲप्लिकेबल केलं, इथं येस केलं. आणि नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन हे फक्त आपल्याला अतिशय काळजीपूर्वक सिलेक्शन करायचं आहे इथं आपल्याला. त्याला म्हटलं आपण परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर टॅक्सेबल. आता किती टॅक्स होता त्याला इथं पाहिजे होता, 18% होता. ओके, कशावरती होतं इथं, गुड्सवरती होतं. आपलं पुढचं जे अकाउंट आहे त्याला काय म्हणलं आपण, सॅन्सिव्ह एंटरप्राइजेस. यांच्याकडनं माल आपण खरेदी केला. म्हणजे ही पार्टी आपली कोण आहे, अनरजिस्टर्ड डीलर आहे. याला ग्रुप दिला आपण सन्ड्री क्रेडिटर्स. मेंटेन बॅलन्सेस बिल बाय बिल. पार्टीचं नाव आपल्याला, पत्ता वगैरे जो आहे तो आपण इथं कंपल्सरी फीड करायचा आहे. आता फक्त मला काय करायचं आहे की इथं रजिस्टर टाईप, जर GST नंबर असता तर आपण काय मेन्शन केलं असतं, रेग्युलर मेन्शन केलं असतं, बरोबर आहे. पण आता इथं काय अनरजिस्टर्ड डीलर आहे, त्यामुळे सिलेक्शन करताना तुम्ही याला इथनं काय करा, अनरजिस्टर्ड डीलर करा.
मग जरी एंट्री काढताना ह्याला आपण टॅक्स लावण्याचा प्रयत्न केला तर ह्याला GST लागणार नाही, हे आपल्याला अतिशय इथनं महत्त्वाचं. ह्याला इथे घेतलं आपण अनरजिस्टर. ओके, इथं आपण अनरजिस्टर आता घेतलेले आहे. आपल्याला अकाउंट होतं इनपुट CGST 9%. ओके, याला आपल्याला ग्रुप आहे. काय केलं आपण इथनं ड्युटीज अँड टॅक्सेस, GST, सेंट्रल टॅक्स 9%. ओके, इनपुट SGST 9%, ड्युटीज अँड टॅक्सेस, स्टेट टॅक्स, इनपुट IGST. ओके, किती म्हणलं आपण त्याला 18%. याला घेतला आपण इंटिग्रेटेड टॅक्स. ओके, झालं. आता ही आपण सगळी लेजर अकाउंट तयार केली. याच्यामध्ये आपल्याला अकाउंट होतं एक टॅक्स ऑन रिव्हर्स चार्जेस. याला आपल्याला ग्रुप दिला होता आपण करंट असेट्स. बरोबर आहे. याचं आपण इथनं अकाउंट तयार केलं. ओके, मग याला तुम्ही इथं जरी तुम्ही याला नॉट ॲप्लिकेबल म्हणलं तरी पण चालेल. टॅक्स ऑन रिव्हर्स चार्जेस. ओके, आता हे झाल्यानंतर आपण इन्व्हेंटरी इन्फोमध्ये गेलो. सगळ्यात पहिल्यांदा आपण क्रिएट केलं युनिट्स क्रिएट, NOS नंबर, हा पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट आपला काय, स्टॉक ग्रुप तयार करा. क्वांटिटीज, कॉम्प्युटर, स्टॉक आयटम तयार करा तुम्ही त्याला इथं. आता LG मॉनिटर्स, कॉम्प्युटर प्रोडक्ट नंबर्स, याला GST आहे इथं. आता आता त्याला इथं एक ऑप्शन दिसते तुम्हाला, इज रिव्हर्स चार्ज इज ॲप्लिकेबल. इथं मी येस म्हणतो. ओके, काय केलं, ह्याला आपल्याला काय रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल झालं. आता मला काय करायचं आहे, परचेस पण मला एंट्री पास आउट करायची. बरोबर आहे. F9. इथं आपण त्याला बिल नंबर देऊया काहीतरी 120. पार्टी कोण आहे, सेन्सिव्ह एंटरप्राइजेस. ओके, काय परचेस केलं आपण त्याच्याकडनं, LG मॉनिटर. किती परचेस केले आपण, 3. त्याचा रेट किती होता एकूण आता 10,000 होता, 30,000. परचेस फ्रॉम URD टॅक्सेबल ॲट 18%. जर आता मी या ठिकाणी याला इथनं CGST लावायला गेला तर तो इथं CGST लागणार नाही. कारण का, हे आपण अनरजिस्टर्ड डीलरकडनं माल परचेस केलेला आहे. याच्यावरचा जो टॅक्स आहे तो टॅक्स भरण्याची जबाबदारी कुणाची आहे, ज्यांनी माल परचेस केलेला आहे त्याची ती जबाबदारी असते. आणि त्याचा इनपुट टॅक्सचा क्रेडिटचा बेनिफिट त्याला इथनं घेता येणार आहे. ओके, म्हणून आता एवढं झाल्यानंतर इथं फक्त आपण काय करायचं आहे, एंड लिस्ट करायचे. दिसते ही आपण आता इथनं एंट्री पास आउट केली. ही आपली पहिली एंट्री पास आउट झाली. बरोबर आहे. ही एंट्री पास आउट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डिस्प्लेला जायचे, स्टॅट्युटरी रिपोर्ट GSTR1. काल आपण लिहून घेतलं होतं. GSTR1 कशाकरता वापरतो, सेल करता वापरतो. GSTR2 आता इथं 2 मध्ये बघा, दिसते का तुम्हाला इथनं. ही जी एंट्री आता आलेली आहे ही एंट्री आपली कुठं आलेली आहे, नील रेटेड इन्व्हॉइसेसमध्ये आली आता एंट्री. दिसते का इथं तुम्हाला आता. म्हणजे काय झालं की ह्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागलेला नाही आहे. म्हणजे हे जे आपण आता ट्रान्झॅक्शन घेतलेलं आहे हे आता आपलं कुठलं आलं तिथं, नील रेटेड टॅक्सेसमध्ये आलं. बरोबर आहे. ही पहिली एंट्री सगळ्यांकडे व्यवस्थित. आता मला पुढची एंट्री काय करायची, याच्यावरचा जो काही इनपुट टॅक्स क्रेडिटचा जो फायदा आहे
तो फायदा मला इथनं घ्यायचा आहे. मग ह्याच्याकरता सगळ्यात पहिला काय करावं लागेल, अनरजिस्टर्ड डीलरकडनं आपण जो माल परचेस केलेला आहे त्याची टॅक्स लायबिलिटी या ठिकाणी इथनं मला वाढवून घ्यायला लागेल. मग त्या टॅक्स लायबिलिटीचं पेमेंट कोण करतं, तर आपण करतो. तर आता आपण टॅक्स लायबिलिटी इन्क्रीज कशी करायची ते आपण बघूया. टॅक्स लायबिलिटी इन्क्रीज करण्याकरता तुम्हाला इथनं एंट्री करायची आहे अकाउंटिंग व्हाउचर. अकाउंटिंग व्हाउचरमधनं पुढची एंट्री करायची तुम्हाला इथनं F7 जनरलमध्ये. ओके, F7 जनरलमध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं ऑप्शन आहे स्टॅट ॲडजस्टमेंट. दिसते इथनं आता स्टॅट ॲडजस्टमेंट. काय करायचं आहे मला, GST. नेचर ऑफ ॲडजस्टमेंट काय करायचं आहे इथनं मला, जो मी माल परचेस केला होता त्याची टॅक्स लायबिलिटी इथं मला इन्क्रीज करायची आहे. त्याला इथं काय म्हटलं आपण, इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी. ओके, कशावरनं करायची आहे, तर परचेस अंडर रिव्हर्स चार्जेस. काय केलं आपण, परचेस अंडर रिव्हर्स चार्जेस. ठीक दिसते. आता मला इथे एंट्री पासआउट करायची. एंट्री काय पासआउट करायची इथनं मला आता, की टॅक्स ऑन रिव्हर्स चार्जला मला इथनं डेबिट द्यायचं. बरोबर आहे. 30,000वरती 18% GST. आपलं किती होईल, 18×54 म्हणजे किती झाला, 5,400. तर टॅक्स ऑन रिव्हर्स चार्जला आपण काय करणार आहे, 5,400 आपण डेबिट देणार आहोत. क्रेडिट काय करणार आहे आपण, इनपुट CGST 9%. 9% कुठल्या टॅक्सेबल व्हॅल्यूवरती, जो माल आपण परचेस केला होता त्याच्या 30,000 व्हॅल्यू होती. बरोबर आहे. 30,000च्या 9%. हा किती आला इथनं, 2700 आला. इनपुट HGST काय केलं आपण त्याला, 9%. हा 2700 आला का इथं. आपण काय केलेले, हे जे पेमेंट जे होतं ह्याची टॅक्स लायबिलिटी आपण काय केली, इन्क्रीज केली. ही जी आपण आता एंट्री पासआउट करतोय, ही एंट्री आपण कुठली पासआउट करतोय आपण आता, इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी म्हणजे टॅक्स ऑन रिव्हर्स चार्जेस. काय म्हणतो आपण त्याला, टॅक्स ऑन रिव्हर्स चार्जेस. ही एंट्री मारताना पुन्हा बघा आपण कशी एंट्री केली. या ऑप्शनला गेलो, इथं आपण F7 मध्ये स्टॅट ॲडजस्टमेंट घेतली, GST घेतलं. इथं मला टॅक्स लायबिलिटी वाढवायची आहे म्हणून त्याला इथं आपण ऑप्शन घेतला टॅक्स लायबिलिटी. एंटर. हे कशाच्या अंडर आहे, परचेस अंडर रिव्हर्स चार्जेस. त्याला काय म्हणतो, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. हे आपण इथनं सिलेक्ट केलं. आता मला हे टॅक्स लायबिलिटीला टॅक्स ऑन रिव्हर्स चार्जेसला मला डेबिट टाकायचं आहे. आता इथं अमाऊंट घेतली आपण आता 5,400. क्रेडिटमध्ये इनपुट CGST 9%. व्हॅल्यू आपली किती होती, 30,000, त्याच्या 2700 रुपये. इथं इनपुट HGST 9%, 30,000, 2700 रुपये. दिसते. मग नॅरेशनमध्ये आपण काय लिहायचं, being GV for increase of tax liability, increase of tax liability कशाच्या अगेन्स्ट, परचेस गुड्स फ्रॉम URD अनरजिस्टर्ड डीलर्स फ्रॉम, कुणाकडनं घेतला होता आपण त्याला, सेन्सिव्ह एंटरप्राइजेस. ब्रॅकेटमध्ये लिहा अनरजिस्टर्ड डीलर, अनरजिस्टर्ड डीलर. अमाऊंट रुपीज किती होती, 30,000 ॲट 18% GST. हे आपल्याला संपूर्ण नॅरेशन व्यवस्थित कळेल. झालं. आता काय केलं आपण, ती जी टॅक्स लायबिलिटी आहे ही इन्क्रीज केली. आता ही इन्क्रीज केल्यानंतर माझं पुढची गोष्ट काय आहे, जी मी लायबिलिटी इन्क्रीज केलेली आहे त्या लायबिलिटीचं मला गव्हर्नमेंटला पेमेंट करायचं आहे. बरोबर आहे. आपल्याला पेमेंट करायचं असेल तर ती एंट्री आपण कशातनं पासआउट करतो, तर ती एंट्री आता आपण F2ला करूया. 2 तारखेला पेमेंटमधनं करणार. पेमेंटमध्ये मी काय म्हटलं आपण त्याला, स्टॅट पेमेंट GST. बरोबर आहे. 1/4 ते 2/4. आता इथं मी रेग्युलर पेमेंट करतो का, तर नाही. रिसिप्ट अँड लायबिलिटी म्हणजे काय, की मी ज्या व्यक्तीकडनं माल खरेदी केला होता त्याची लायबिलिटी मी वाढवली आणि त्याचं पेमेंट मी आता काय करणार आहे, रिसिप्ट अँड लायबिलिटी हा पेमेंटचा ऑप्शन इथं मी आता सिलेक्ट केला. ओके. मग डेबिट टू काय करण्यात आला इथनं त्यांनी, की मला ह्या पार्टीचं काय करायचं इथनं आता पेमेंट करायचं आहे. बरोबर आहे.
मग ते पेमेंट करत असताना आपल्याला एंट्री काय पास आउट करायची आता, इनपुट CGST 9%, किती म्हटलं आपण 2700 रुपये. पुन्हा इथनं डेबिट करा, इनपुट HGST काय म्हटलं आपण 9%, 2700 रुपये, बरोबर आहे. क्रेडिट टू काय केलं आपण, बँक ऑफ महाराष्ट्र 120. ओके, इथं आपण यस केलं. पेमेंट कसं करतोय आपण, चेकने. नेम ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र, चलन नंबर, पेमेंट डेट 2/4/2020, इन्स्ट्रुमेंट डेट आलं. इथनं आपण काय केलं तर इथं आता पेमेंट केलं. चेक नंबर टाकूया इथनं आपण 120 झालं. आता ही एंट्री केल्यानंतर आपल्याला काय दिसते बघा, बॅलन्स शीटला गेल्यानंतर त्या लायबिलिटीचं आपण पेमेंट केलं आणि ते आपल्याला दिसते कुठं 5400 रुपये तिथे. पण ह्या 5400चा मला स्वतःला काय करायचं आहे, फायदा करून घ्यायचा आहे, बरोबर ना. म्हणजे ह्याचं पेमेंट कोणी केलं, मी केलं, तर ह्याचा फायदा मला करून घ्यायला पाहिजे की नाही, करून घ्यायला पाहिजे. म्हणून आपण आता काय करणार की ह्याचं इन्क्रीज ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट हे मी काय करणार, माझ्याकडे वाढून घेणार. आणि ते इन्क्रीज ऑफ टॅक्स क्रेडिट मी वाढून घेतल्यामुळे मला काय होईल की त्याचं GST रिटर्न भरताना मला त्याच्यामध्ये पूर्णपणे फायदा घेता येईल. आता ह्याच्या पुढची जी एंट्री जी आहे ती एंट्री आपल्याला काय करायची ना, आता डिस्प्लेला जा, स्टॅट्युटरी रिपोर्ट GSTR 2 बघा. इथं हे 5400 रुपये तुम्हाला इथे दिसतात बघा, दिसतात का आता. रिव्हर्स चार्ज इनवर्ड सप्लाय 5400 दिसते. लायबिलिटी आपण काय केली, बुक केली. बुक करून आपण काय केलं, पेमेंट केलं. पेमेंट केल्यानंतर ना आता आपल्याला काय करावं लागेल की ह्याचा मला संपूर्णपणे फायदा घ्यायला लागेल. मग याचा जर मी संपूर्णपणे फायदा घेतला तर काय होईल की डेबिट नोट, क्रेडिट नोट किंवा जे आपण परचेस केलेला आहे त्याचा टॅक्सचा फायदा इथनं आपल्याला आता घेता येईल. मग तो फायदा कसा घ्यायचा आता, तर पुन्हा आपण काय केलं, इथं गेलो आपण F7 केलं. या ऑप्शनला आपण क्लिक केलं, स्टॅट ॲडजस्टमेंट, नेचर ऑफ पेमेंट. आता मला काय करायचं, इन्क्रीज ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट, बरोबर ना. त्या टॅक्स लायबिलिटी मागाशी मी काय केलं, पहिल्यांदा पेमेंट केलं. पहिली एंट्री कुठली करून घेतली, इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी. टॅक्स लायबिलिटी इन्क्रीज करून घेतल्यानंतर ना त्याची पेमेंट करण्याची जबाबदारी कोण आहे, रिसिप्टेड म्हणजे कोण, मी, माझी कंपनी. त्याचं पेमेंट आपण केलं. मग ते पेमेंट केल्यानंतर ना मला इनपुट टॅक्सचा मला फायदा करून घ्यायचा आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणलं इथनं, इन्क्रीज ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके, मग इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर काय म्हणलं आपण त्याला, परचेस अंडर रिव्हर्स चार्जेस. ओके, आता मला डेबिट काय करायचं आहे, मगाशी आपण पेमेंट केलं, बरोबर ना. म्हणजे जेव्हा आपण टॅक्स लायबिलिटी वाढवली तेव्हा आपण डेबिट कशाला दिलं, टॅक्स ऑन रिव्हर्स चार्जेस दिलं. आता मला इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी वाढवायची, तर मी काय करायला इथनं आता की मला या ठिकाणी इनपुट CGST 9%, अमाऊंट किती म्हणलं आपण त्याला 2700 रुपये. डेबिट इनपुट HGST 9% डेबिट, बरोबर आहे. हे म्हणजे काय केलं मी, इनपुट टॅक्स क्रेडिट फी वाढून घेतलं, ह्याचा मला फायदा करून घ्यायचा आहे. क्रेडिट टू काय केलं मी, टॅक्स ऑन रिव्हर्स चार्जेस. आता हे आपण आपलं काय झालं इथनं आता न्यू झालं बघा, दिसतं इथनं तुम्हाला. प्रोव्हाइड डिटेल्स, रिव्हर्स चार्ज आलं. being JV for increase of input tax credit झालं. आता ह्याचं मी केल्यानंतर मला जर मी डिस्प्ले ऑप्शनला गेलो होता, स्टॅट्युटरी रिपोर्ट GSTR 2 इथं मला दिसतंच आता, दिसतं इथं आता रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. आणि याचा मला दुसरा इफेक्ट कुठं दिसतोय मला आता, हा इथं 5400 रुपये, बरोबर आहे. मी रिव्हर्स चार्ज केलं का नाही, केलं नाही, हे कुठं दिसतं मला, डिस्प्लेमध्ये स्टॅट्युटरी रिपोर्ट GSTR 2 इथं मला दिसतं इथं का, दिसते का इथं आता 5400.
कळलं का आता? या अशा प्रकारच्या एंट्रीज आपल्याला फक्त किती एंट्री पासआउट करायच्या होता? 4 एंट्रीज करायच्या. पहिली एंट्री कुठली करायची? परचेसमधनं करायची. दुसरी एंट्री आपल्याला कुठली करायची? इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटीची एंट्री करायची. तिसरी एंट्री कुठली करायची? जी टॅक्स लायबिलिटी आपण इन्क्रीज केली होती त्याचं आपल्याला पेमेंट करायचं. आणि चौथी एंट्री आपल्याला कुठली करायची होती? इन्क्रीज ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर आहे. हे सगळं झाल्यानंतर माझा प्रॉब्लेम इथं परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर याच्या एंट्री किती करतात? लक्षात ठेवा. परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर म्हणजे काय? की आपण एखाद्या व्यक्तीकडून आपण माल खरेदी करतो, परंतु त्याच्याकडे GST नंबर हा नसतो. आपल्याला मालाची गरज असती, मग त्याच्या वतीने तो जो काही माल आपण खरेदी करणार आहोत तर त्याच्या वतीने आपण टॅक्सचं पेमेंट करतो. आणि ते टॅक्सचं पेमेंट करून आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? आपली टॅक्स लायबिलिटी वाढवतो. ती टॅक्स लायबिलिटी वाढवल्यानंतर आपण त्या टॅक्स लायबिलिटीचं पेमेंट करतो. आणि पेमेंट केल्यानंतर जी काय टॅक्स लायबिलिटीचं मी पेमेंट केलं होतं त्याचं इनपुट टॅक्सचा क्रेडिटचा बेनिफिट हा माझ्या कंपनीला व्हायला पाहिजे, म्हणून आपण शेवटची एंट्री आपण काय करतो? इन्क्रीज ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके. आत्ता हे जसं आपण बघितलं आत्ता, बरोबर ना? अशी सेम आपल्याला दुसरी पण एक एंट्री करता येऊ शकते. आता इथं आपण अजून एक लेजर अकाउंट तयार करूया. हां, त्याला आपण नाव देऊया गुप्ता ट्रेडर्स. बरोबर. काय म्हणू आपण जरा? गुप्ता ट्रेडर्स दिल्ली. ह्याच्याकडनं माल आपण खरेदी केला, सेंट्री क्रेडिटर्स. आत्ता आपण जी एंट्री बघितली ही कशी बघितली आपण? इनपुट CGST, इनपुट AGST. त्याच राज्यामध्ये माल आपण खरेदी केला. पण आता परचेस गुड्स फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर फ्रॉम दिल्ली. मग दिल्लीकडनं माल समजा आपण खरेदी केला तर त्याची एंट्री आपल्याला काय होईल? इथे फक्त घेताना आपण काय घ्यायचं इथं आता? अनरजिस्टर्ड डीलर. ओके. आपण आता ॲटम तोच घेऊया. आपण ॲटम काय घेऊया आता? सेम घेऊया. ओके. आता ही एंट्री आपण 1/5 करूया. कधी करूया? 1/5. F9 मध्ये आपण बिल नंबर 130. ओके. कुणाकडे घेतला माल आपण आता? गुप्ता ट्रेडर्सकडे. झालं. नेम ऑफ ॲटम LG मॉनिटर्स. किती घेऊ आपण आता? 3च घेऊया परत. ठीक आहे. परचेस कितीचा? 10,000 रुपये. परचेस फ्रॉम. आता इथं आपल्याला एक वेगळं अकाउंट तयार करायला लागेल. बरोबर आहे. इथे मी एक वेगळं अकाउंट तयार करतो. ALT-C परचेस फ्रॉम इंटरस्टेट URD taxable at 18%. ओके. याला आपण ग्रुप देऊ इथं आता परचेस अकाउंट. इथं आता मी इथं येईल आणि इथं मला ऑप्शन आहे काय म्हणलं आपण त्याला? इंटरस्टेट परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर. ओके. रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल 18%. ओके. गुड्सवर झालं. आता इथं मी इनपुट IGST लावण्याचा प्रयत्न करतोय. लागतो इथं आता? नाही, कारण आपण अनरजिस्टर्ड डीलरकडनं माल खरेदी करतोय. ह्याची जी काय टॅक्स लायबिलिटी आहे ही आता मला इथनं वाढवून घ्यायला लागेल. ही एंट्री पहिल्यांदा आपण पूर्ण करूया. बिल नंबर 130. ओके. आता 30,000च्या 18% म्हणजे आता किती IGST विली पण आता? 5,400. म्हणजे 5,400ने माझी टॅक्स लायबिलिटी मला काय करायची? इथनं वाढवायची. ओके. आता आपण काय करू? F7ला आपण जाऊया. इथं आपण क्लिक केलं. आलं GST. डेट चेंज करूया आपण 2/5. स्टार्ट ॲडजस्टमेंट किंवा याला ALT आणि J असं प्रेस करा. इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी घेतलं आपण आता इथं. परचेस अंडर रिव्हर्स चार्जेस.
ओके. आता डेबिट टू आपण काय करू, आपण त्याला टॅक्स ऑन रिव्हर चार्जेस किती अमाऊंट आहे, 5,400. इनपुट IGST घ्यायची. काय घ्यायचं आपण आता, IGST. किती लक्ष, 30,000 रुपये आलं. इथं आपण बरोबर आहे. नॅरेशनमध्ये आपण काय मेन्शन करूया, बेइंग JV फॉर increase of tax liability, goods purchased from URD rupees 30,000 from Gupta Traders Delhi. ओके. एंट्री आपण अशी पास होतो. हे टॅक्स लायबिलिटी वाढवली, त्याचा बेनिफिट मला घ्यायचा आहे. मग मी काय केलं, त्यांचं पेमेंट पण मीच केलं. बरोबर आहे. ती एंट्री कशात नाही होईल आपली, F5 मध्ये स्टार्ट ॲडजस्टमेंट GST 1.5 ते 2.5 इथं म्हणलं आपण रिसिप्टंट लायबिलिटी. म्हणजे कोण, मी. रिसिप्टंट लायबिलिटी आलं का. पेमेंट करायला येतं मी, काय म्हणलं आपण त्याला, इनपुट IGST अकाउंट डेबिट क्रेडिट टू बँक ऑफ महाराष्ट्र 120 121 बँक ऑफ महाराष्ट्र. आलं. हे पेमेंट एंट्री असं वाटते, राईट. आता मला काय करायचं आहे, जी टॅक्स लायबिलिटीचा पेमेंट केलं, जे पेमेंट केलेलं आहे त्याचं इन्क्रीज ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिटचा मला फायदा करून घ्यायचा आहे. म्हणजे माझ्याकडे इनपुट टॅक्स क्रेडिट मी इथं वाढवणार आहे. ती एंट्री आपण कधी करूया, 31/5 ला करूया. इथं आलं GST 1.5 ते 31/5. ती एंट्री आपण F7 या फंक्शन केले पास आउट करणार. Alt J GST increase of input of tax credit. दिसते इथं आता ऑर्डर काय म्हणलं आपण त्याला, परचेस अंडर रिव्हर चार्जेस. आता डेबिट, मी डेबिट कशाला करेल इथं आता, इनपुट IGST अकाउंटला डेबिट करेल. किती अमाऊंट आहे, 30,000, 5,400. जे मागाशी मी टॅक्स ऑन रिव्हर चार्जेसला आपण डेबिट केलं होतं त्या अकाउंटला क्रेडिट करतो. म्हणजे आता हे अकाउंट इथनं काय झालं, इथनं आता नील झालं. ओके. GST डिटेल्स 1.5 ते 31/5 झालं. बेइंग JV फॉर increase of input tax credit, goods purchased from URD Gupta Traders Delhi rupees 13,000 at 18% GST झालं. हे केल्यानंतर आपल्याला आता इथनं डिस्प्लेमध्ये स्टॅट्युटरी रिपोर्ट GST GSTR2. आता इथं मी F2 मध्ये गेलो. इथं आता 1/4 ते 31/5 असं 2 महिन्याचं इथं मी घेतलं. हे इथं मला दिसते क्रेडिट आलं का, दिसते का इथं आता 30,000 दिसते बघा इथं. ओके. अशा पद्धतीने हा आपल्याला प्रॉब्लेम तुम्हाला आता इथं सॉल्व करायचा. ओके.